हॅलो मित्रांनो, आज आपण आलोय वाघेश्वर मंदिरात आणि या ठिकाणी जे काही निसर्ग बघून जे आहे ते मला खूपच चांगल्या प्रकारे जे आहे ते आपला पहिला चॅप्टर जे आहे ते आपण सुरू केला होता. ॲक्च्युली टेक्स्टबुकचा 15वा चॅप्टर बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन अँड एन्व्हायरमेंटल इश्यूज. तर त्यातला बायोडायव्हर्सिटीचा जो आहे तो बरेच कन्सेप्ट जे आहेत ते इथे आपल्याला शिकायला मिळू शकतात. तर बायोडायव्हर्सिटी जैवविविधता, राईट, जे व्हरायटी ऑफ स्पेसीस आपल्याला बघायला मिळतं त्याला आपण बायोडायव्हर्सिटी म्हणतो. तर त्याच्यातली एक कॉन्सेप्ट इकोसिस्टम जे आहे ते खूप चांगल्या पद्धतीने जे आहे ते इथे आपण शिकू शकतोय. बेसिकली इकोसिस्टम म्हणजे काय, तर काही बायोटिक आणि अबायोटिक जे काही फॅक्टर्स असतील. आता फॉर एक्झाम्पल इथे तुम्ही बघू शकता हे पाणी आहे आणि इकडे काही दगड आहेत. हे जे आहेत ते अबायोटिक फॅक्टर्स म्हणून आपण कन्सिडर करतो. वेअर ॲज इथे असं गवत आहे हिरवं, काही झाडं आहेत जे की बायोटिक फॅक्टर असतील आणि पाण्यामध्ये जर का फिशेस वगैरे असतील, मासे असतील तर ते पण बायोटिक फॅक्टर आहे. तर हे बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर्स जे आहेत हे आपसात इंटरॅक्ट करतात आणि बायोटिक फॅक्टर्सच्या खूप साऱ्या वेगवेगळ्या पॉप्युलेशन, ज्यांना आपण कम्युनिटी म्हणतो, आणि ही कम्युनिटी जी आहे ते या ठिकाणी राहते, आपसात इंटरॅक्ट करते आणि इंटरॅक्ट करून जे आहे ते ह्या संपूर्ण जी काही बायोडायव्हर्सिटी दिसते ह्या संपूर्ण एन्व्हायरमेंटचं एक फंक्शनल युनिट म्हणून काम करतंय. तर त्याला जे आहे ते आपण इकोसिस्टम म्हणतो. आणि आता आपण ह्या एवढ्या जुन्या आणि निसर्गरम्य वातावरणात असलेल्या मंदिराबद्दल जे आहेत मी तुम्हाला उल्लेख केलाय, तर त्या मंदिराबद्दल पण जे आहे ते अजून माहिती जाणून घेऊयात. माझा मित्र सुनील आलाय, तो तुम्हाला ह्याच्याबद्दल जो आहे तो डिटेल माहिती सांगेल. आज आपण आलोय हजारो वर्षांपूर्वीचं हे महादेव मंदिर. ठीक आहे. तर हे मंदिरचं कन्स्ट्रक्शन 1000 वर्ष आधी यादवकालीन कन्स्ट्रक्शन आहे. ज्या शैलीमध्ये मंदिर बांधलेलं तुम्ही बघू शकता, हे मंदिर आहे हेमाडपंथी शैलीमध्ये बांधलेलं आहे. तर ही शैली यादवकालीन मध्ययुगीन महाराष्ट्राच्या इतिहासात डेव्हलप झालेली शैली आहे, जिथं तुम्हाला बेसाल्टिक रॉक्स दिसतील. खूप मोठे मोठे बेसाल्टिक रॉक्सचा वापर करून, इंटरलॉकिंग सिस्टम करून, जिथं चुना, सिमेंट याचा कशाचाही वापर केला जात नाही आणि 1000 वर्षापासून फक्त इंटरलॉकिंग सिस्टमचा वापर करून हे मंदिर आज इथं उभं आहे. आणि तुम्ही बघू शकता इथं माझ्या बाजूला हा पूर्ण पवनाचा धरणाचा हा परिसर पसरलेला आहे आणि आता उन्हाळ्यामुळे हे पाणी थोडंसं खाली गेलेलं आहे. पण वर्षभर हे पाणी इतकं जास्त असते की इथे पूर्ण हे मंदिर पाण्याखाली असतं. तर वर्षभरातील 9 महिने हे मंदिर पूर्णपणे पाण्याखाली दशकानुदशके राहूनही अजूनही खूपच चांगल्या स्थितीत उभा आहे. तर आपण बाकी माहिती बघूया. एक मंदिर जे जिओलॉजी शिकवतं, हायड्रोलॉजी समजावून सांगतं आणि इंडियन आर्किटेक्चर, इंडियन इंजिनिअरिंगची ताकद दाखवतं, ते आहे हे महादेव मंदिर. काळ बदलला, पाणी वाढलं, गाव हरवलं, पण हे महादेव मंदिर आजही तितक्याच मजबूतीनं सह्याद्रीच्या मध्यभागी उभं आहे. हर हर महादेव.